नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय बुलढाणा जिल्ह्यामधील मेहकर तालुक्यामधील गाव कोणतं आपलं कंबरखेड या ठिकाणी दिनकर धोंडगे यांच्या शेतामध्ये मित्रांनो. इथे याचं प्रमुख कारण बघितलं मित्रांनो, हा समोरील जो प्लॉट बघत आपला हा आपला साधारणपणे 1.5 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. शेलम या व्हरायटीचा प्लॉट आहे. आता लागवडीपासून तर आतापर्यंत जी ट्रीटमेंट आहे मित्रांनो संपूर्ण आपल्या पवन्याच्या थ्रू चालू आहे मित्रांनो. तर यांना कशा प्रकारे जर दिसून आले प्लॉटमध्ये ते बघण्यासाठी आपण आलो मित्रांनो. इथे बघा, आता हे आपलं शेड येतं जीवन दळवी शेतकरी कृषी सेवा केंद्र मेहकर. यांनी जे संपूर्ण प्रोडक्ट आहे मित्रांनो यांच्याकडे आपलं उपलब्ध आहे. यांच्या थ्रू यांना संपूर्ण जे मार्गदर्शन पण दिलं जातं त्यासोबत जे प्रोडक्ट येतं हे प्रोडक्ट पण आपले शेतकऱ्याच्या कृषी सेवा केंद्र यांच्या थ्रू या शेतकरी बांधवांना चालू आहे जवळपास. आता त्यांना जर कशा प्रकारे आले ते बघण्यासाठी चालतो मित्रांनो. संपूर्ण मारा तुमचं एकदा नाव गाव दिनकर चिनकाजी धोंडगे राहणार कंबरखेड तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा. मोबाईल नंबर सांगा आपला. 91 30 11 37 90. बरं, साधारणपणे हा प्लॉट किती दिवसाचा आहे आपला? 2.5 महिन्याचा. बरं, आता मागच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये आणि या वर्षी ट्रीटमेंट केलेल्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? हो, मागच्या वर्षीपेक्षा आमचा दुप्पटच्या पेक्षा जास्त चांगला आहे प्लॉट. शेवट लोक एवढी नव्हतीच ना. नाही शेवट लोक मागच्या वर्षी शेवटपर्यंत एवढी नव्हती. एवढी नव्हती. आता याला काय काय वापरलेलं आहे आपण ते पवन आग्रोचे जे दुकानदारांनी सांगितलं बरं. आमचा लायना बोरगा तो आणत असतो. आता यांना काय काय वापरलेलं मित्रांनो ते आपण यांच्याकडून विचारून घेऊ. नंतर आपण प्लॉट बघू याच्यामध्ये फुटवेची संख्या वगैरे काय वाटते आपल्याला संपूर्ण बघून घेऊ. शेतात काय काय दिलं तुम्ही आता याला? सुरुवातीला यांना आपण ह्युमिक झालं, फेरस झालं, हा मायक्रोरेझ रूट मोल्ड आहे म्हणून ते वगैरे सर्व सुरुवातीला ट्रीटमेंट दिली. बरं. आणि आता अशामध्ये त्यांना जम्बोचा एक राऊंड झालेला आहे. बरं. आणि स्टमचे 2 फवारणी केलेले आहेत. स्टमचे 2 फवारणी केल्या. स्टम्प मुळे काय वाटतं बरं तुम्हाला फवारणी केल्यामुळे अहो ते हिरवेपणा येतो ते आधी शिरा हिरवे होतात त्याच्या आधी अशा. हा बरं, आणि बंद पाणी हिरोगार होते. हिरवगार होते ना. हो. बरं, आणि जम्बोमुळे काय वाटतं तुम्हाला? जम्बो सोडल्यामुळं जम्बू खाली डेव्हलपमेंट चांगलं होती मुळाचं आणि पण नाही होती. मुळ्या वाढल्यासारख्या वाटतात. वाटतात ना. बघा मित्रांनो, यांनी संपूर्ण जम्बो स्टंप पण आपलं वापरलेलं आहे. त्यासोबत आपली फुटव्याची बकेट आहे मित्रांनो ही पण यांनी सोडलेली मित्रांनो. तर फुटव्यामुळे पण काय प्लॉटमध्ये बदल होणार ते पण बघू मित्रांनो. बघा आता या प्लॉटचं डेव्हलपमेंट कशा प्रकारे झालं ते बघू मित्रांनो आपण त्या ठिकाणी. महाराज एकदा दाखवा तुमच्या म्हणून हाताने दाखवायच्यामध्ये काय काय बदल झाला याच्यामध्ये. त्या मागे एक पान पिवळं नाही. त्या पानाची आणि पुन्हा बुडात जे आहे, त्याला आता फुटवा येऊन राहिला खास. म्हणजे झाडं चांगली असल्यामुळे फुटवा येऊन बरोबर. बाय 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 हे 2-3 फुट आणि फुटवे याच्या एवढा लिहून राहिले पुन्हा. बरं फुटवाचे आता बरं हे दोन्ही हा फुटवा आहे. बरं. पण हळदी या झाडा एवढा होऊन राहिला भात. बरोबर. हे पान फुटवे किती येतं. पानं पण दाखवा महाराज यायला वाटतं. पानं पहा कशी हिरगार केळीच्या पानामध्ये कांद्याच्या पातासारखी पानं देतात. आता मातीची भर दिली का महाराज तुम्ही? हो एकदा दिली. बरं, मातीच भर दिली. काय माहिती का महाराज तुम्हाला सांगतो. आता आपल्याकडे जे शेतकरी समजा मेकडचे रिसोर्ट साईडचे तर या शेतकऱ्याचं मेन हे काय आहे की मातीची भर कमी जातात. हो. जेवढी मातीची भर व्यवस्थित द्याल तुम्ही त्याला हो. तेवढं ते कंद जास्त पसरते. हो. कारण की कंदावर पीक असते त्याला मातीची भर देणं अतिशय गरजेचं. जेवढ्या वेळेला तुम्हाला मातीची भर देता येईल तेवढ्या वेळेला 3दा 4दा जेवढ्या वेळेला देता येईल तेवढ्या वेळेस तुम्ही त्याला देणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत जर चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट वापरल्यावर तर प्रॉब्लेम विशेष नाही. आणि ते पुरतं साहेब पवनवाल्याचे कसं थोडे औषध थोडे लय पोतडी आणायची आपली किलोन आणायचं आणि द्यायचं. बरोबर आहे. आणि कमी पैशात जास्त कमी काम. पैशामध्ये. आणि पैसे लागले मी एवढे तेवढे शिल्लक बाकीच्या पेक्षा. बरं. आता इथल्या कंपन्या उतरेल येतं कोणी मध्ये मग आमचं हे कोणी मध्ये आमचं ते 2-3 फुट नेमकं हे बाई याले आता इकून 1 फुटवा 2 3 आता 3-4 आले आता नेमकेच. मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये असे होतं का या टाइमला 2-2.5 महिन्याच्या प्लॉटला बांधा प्लॉट शेवटलं की एवढा नव्हता साहेब. एवढा वाढला नव्हता. नाही आता एका महिन्यात पूर्ण दाखवून झालं तुम्ही तर. पूर्ण आणि मग अंदाजे 50च्या झडतीने आली पाहिजे. 100% मला 100% मुळा पण दाखवा वाटलं त्याला ते चिडल्या काय खाली माझ्यामध्ये हे मुळ्या खुलड्यानाच आहे. तो मुळ्या पहा निरोगी आणि पुन्हा हे बघा किती दाट मुळे झाले. माल पण चालू झालं नवीन याला. हे काय हे पुन्हा फुटवे पहा आणि कसे फुटवे. बरोबर. फुटवेले ताकदवर आहेत ना. आता हे जे आजूबाजूचे शेतकरी आहेत या प्लॉटमध्ये याच्या प्लॉटमध्ये काय वाटतं तुम्हाला? समज एखाद्या शेतकऱ्यांना तुमच्यासोबत लावलं तुमच्या गावामधला त्या प्लॉटमध्ये आपल्या पवनच्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? महापेक्षा 15 आधी लावले ते असे नाहीत.
असे बुरखुंडल्यावर येत बरोबर. असे फ्रेश नाही फ्रेश. बरोबर. आता असा बघा फरक. शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये यांनी आपल्या सुरुवातीपासून प्रोडक्ट वापरले, त्याच्यामध्ये जसं की रूट मोर डायमंड असेल, मायकोरायझा असेल, त्यानंतर प्रोटीन गोल्ड पण यांनी वापरलेले मित्रांनो. आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपले जे बॅक्टेरिया जसं की ट्रायकोसोडल मेटल पॅसोल हे बॅक्टेरिया वापरले, त्याच्यामुळे अतिशय निरोगी प्लॉट आहे. कुठल्या प्रकारची सड नाही आहे पाण्यामध्ये, नाही, नाही, काय पण नाही, पान खराब नाही, अतिशय काय निरोगी प्लॉट आहे मित्रांनो. आणि चारेमेरा सारखा आहे पुन्हा. तेच ना मग कुठं असं दाखवा वाटलं सिक्वेन्स त्यांना. चारेमेरा कुठे एक झाड कमी नाही जास्त नाही, वाटलं तिकडे आणखीन ते मोठं. आणखीन तिकडे चांगलं आहे हो. बरोबर. हे तर आहे समजा, याच्या पडतं भारी.